विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 24 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. फक्त प्रश्नच नाही तर प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे त्या देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देखील तुम्हाला देणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडे 6वी राष्ट्रीय रिव्हर राफ्टिंग स्पर्धा कुठे सुरू झाली? केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे जम्मू काश्मीर. लक्षात घ्या, 6वी राष्ट्रीय रिव्हर राफ्टिंग स्पर्धा जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील शिवनार येथे सुरू झाली. या स्पर्धेचे शीर्षक आहे द अल्टिमेटम रिव्हर बॅटल असे ठेवण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश देशभरातील सर्वोत्तम राफ्टिंग प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. ही स्पर्धा चिनाब नदीवर आयोजित करण्यात आली आहे, जी पर्यटक आणि राफ्टिंग संघांना आकर्षित करते. आता जम्मू काश्मीर आला आहे तर त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण फॅक्ट्स बघून घेऊयात. 10 दिवसीय सरस मेला जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू काश्मीरमध्ये तुलबुली स्टेज 2 जलविद्युत प्रकल्पाची मंजुरी दिली. काश्मीरमधील जहानपोरा गावात झालेल्या उत्खननात 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ सापडले. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा मुद्दा, एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये जेएनझी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये दरबार मूव ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. 6वा मुद्दा, 69वे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आल्या. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मोठा म्हणजेच 5210 किलो वजनाचा पारद शिवलिंग कुठे स्थापित करण्यात आला? अयोध्या, हरिद्वार, कोइंबतूर की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, हा जो पारद म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की मर्क्युरी याच्यापासून बनवलेला जो शिवलिंग आहे तो विद्यार्थी मित्रांनो हरिद्वार या ठिकाणी स्थापित करण्यात आला आहे. ध्यान गुरु रघुनाथ योगेश गुरुजी यांनी हरिद्वार येथे 5210 किलो वजनाचा मर्क्युरी शिवलिंग स्थापित केला, जो एक विक्रम आहे. याला भारत आणि आशिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे जागतिक मानव विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? 17 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 19 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला. जागतिक मानव विज्ञान दिन फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. यावर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. लक्षात घ्या, या वर्षाचा 3रा गुरुवार कधी? 19 फेब्रुवारी. पुढच्या वर्षी 3रा गुरुवार दुसऱ्या दिवशी असेल तर त्या दिवशी तो साजरा करण्यात येईल. हा दिवस मानव विज्ञान क्षेत्राचा गौरव करण्यासाठी आणि सर्वसामान्यांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित केला जातो. आता फेब्रुवारी दिवसाचे जे दिनविशेष आहेत ते बघून घेऊयात. 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दिवस साजरा केला जातो. 2 फेब्रुवारीला जागतिक आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस आणि आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस. 7 फेब्रुवारी राष्ट्रीय HIV आणि एड्स जागरूकता दिवस. 9 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस, फेब्रुवारीचा दुसरा सोमवार. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस. यानंतर 11 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय महिला व बालिका विज्ञान दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस. 14 फेब्रुवारी जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस आणि 16 फेब्रुवारीला राष्ट्रीय बदाम दिवस आणि 17 फेब्रुवारी रोजी जागतिक मानव आत्मा दिवस साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कुठे नवीन क्षेपणास्त्र सुविधा उद्घाटन केले? मुंबई, कोलकाता, बेंगळुरू की यापैकी नाही? तर मुंबई महाराष्ट्राची कॅपिटल आहे, कोलकाता पश्चिम बंगालची आणि बेंगळुरू कर्नाटकची कॅपिटल आहे आणि बेंगळुरू या ठिकाणी इस्रोचं हेडक्वार्टर देखील आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे बेंगळुरू या ठिकाणी. लक्षात घ्या, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरूमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या नवीन क्षेपणास्त्र एकत्रीकरण सुविधेचे उद्घाटन केले. तसेच आकाश रेजिमेंटल कॉम्बॅट सिस्टम 3री आणि 4थीला देखील हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आणि आधुनिक फायर कंट्रोल रडारचे अनावरण केले. यानंतर पुढील प्रश्न, वर्ष 2026चा CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? रितेश अग्रवाल, सुबोध गुप्ता, भाविश अग्रवाल की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे सुबोध गुप्ता. लक्षात घ्या, लॉन्स मार्क मायक्रोबायोटेकचे CEO सुबोध गुप्ता यांना कॉर्पोरेट नेतृत्व आणि राष्ट्रीय प्रभावातील उत्कृष्टतेसाठी बिझनेस लीडर ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आता पुरस्कार आला आहे त्यावर एक नजर टाकूया. विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोच्च हवाई अड्डा हा पुरस्कार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला मिळाला.
ग्लोबल टीचर प्राइज 2026साठी श्वेता नागे यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय वंशाचे वैज्ञानिक वीरभद्र रामनाथन यांनी क्रॉफर्ड पुरस्कार 2026 जिंकला. दलाई लामा यांना 68व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे. यानंतर व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 6वा मुद्दा, वाईल्ड लाईफ सर फिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत चंद्रकांत लहेरिया. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खाली आहे बटनावर देखील विद्यार्थ्यांनो क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला चालू घडामोडींचे क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर आपलं जे डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, मिलन 2026 सरावाच्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर हे केलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. लक्षात घ्या, भारताच्या सागरी कूटनीतीने एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले जेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मिलन 2026च्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय नौदल सरावात 74 देशांनी सहभाग घेतला, जो त्याच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक समावेशक आवृत्ती ठरला. पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने एफडी समर्थित हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड लॉन्च केले? HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक, ॲक्सिस बँक की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे IDFC फर्स्ट बँक. लक्षात घ्या, भारत आणि नेपाळ यांनी गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर मदतीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याचा उद्देश तपास, खटला आणि न्यायिक प्रक्रियेत सहकार्य वाढवणे आहे. आता बँक आहे, बँकच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण करंट अफेअर. ॲक्सिस बँकेने सूक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी हमीशिवाय रूफटॉप सोलर लोन सुरू केले. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले RRB सह ब्रँडेड रुपे कार्ड सुरू केले. सव्यासाची रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवे मुख्य व्यवस्थापक म्हणून निवड झाली. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने चक्र नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. कर्नाटक बँकेने खजाना 2 ई-रिसीट भरणा सुरू केला. SBIचा जो ब्रँड एम्बॅसेडर आहे तो आहे MS धोनी. कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू. कर्नाटक बँकेला सर्वोत्तम फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने 0 फॉरेक्स डायमंड रिवॉर्ड क्रेडिट कार्ड सुरू केले. 8वा मुद्दा, गुगल पेने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी आपले पहिले क्रेडिट कार्ड सुरू केले. पुढील प्रश्न, चर्चेत असलेला कोपिली हायड्रो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आसाम, झारखंड, छत्तीसगड की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आसाम. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांनी आसाम विधानसभेच्या 5व्या सत्राच्या शेवटच्या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी सांगितले की प्रलंबित कोपिली हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प पुढील 10 दिवसात पूर्ण होईल, ज्यामुळे 150 मेगावॅट वीज निर्मिती होईल. तसेच अतिरिक्त 25 मेगावॅट क्षमतेच्या पुनर्संचयितीकरणाचे कामही सुरू आहे. आता आसामाला आहे त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण घडामोडी. भूतानच्या महाराणी सेरिंग यंगदोन वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आसाममध्ये मुख्यमंत्री अति कोली दुती पात योजना सुरू करण्यात आली. आसामने संशोधन शास्त्रज्ञांसाठी दरमहा 25,000 सहाय्य देणारी योजना सुरू केली. आसाममध्ये अवैध शिकारी रोखण्यासाठी AI संचलित थर्मल ड्रोन देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळाचा देखील शुभारंभ या ठिकाणी केला आहे. पुढील प्रश्न, अलीकडे 20 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? केरळ, ओडिसा, अरुणाचल प्रदेश की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशचे कॅपिटल आहे इटानगर. लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस 2026 अरुणाचल प्रदेश फाउंडेशन डे 2026 20 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येईल. हा दिवस 1987 मध्ये अरुणाचल प्रदेश भारताचे 24वे राज्य म्हणून स्थापन झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. उगवत्या सूर्याची भूमी म्हणजे लँड ऑफ दी रायझिंग सन या नावाने प्रसिद्ध असलेला अरुणाचल प्रदेश हा भारतातील असा प्रदेश आहे जिथे सर्वप्रथम सूर्यकिरणे पोहोचतात. आता अरुणाचल प्रदेशाला आहे या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. 1. अरुणाचल प्रदेशातील पर्वतारोह कबाक यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर सर केले. अरुणाचल प्रदेशात अग्नी परीक्षा सरावासाठी सेना ITBP यांचे संयुक्त अभियान राबवण्यात आले. फुलांच्या वनस्पतीची एक नवीन प्रजाती स्टॉबिलॅन्थिस अरुणाचल प्रदेशात शोधण्यात आली. अरुणाचल प्रदेशातील केई पन्योर हे
भारतातील पहिले बायो हॅपी जिल्हा बनले. अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजाती शोधण्यात आल्या. पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला भारतातील सर्वात मोठी 8,175 कोटींची लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली? गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आंध्र प्रदेश. लक्षात घ्या, स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहनासाठी आंध्र प्रदेशला वारी एनर्जी कंपनीकडून 8,175 कोटींच्या गुंतवणुकीसह भारतातील सर्वात मोठी एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली आहे. हा प्रकल्प अनाकापल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली येथे उभारण्यात जाणार असून यामुळे सुमारे 3,000 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. आता आंध्र प्रदेश आला आहे, त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण फॅक्ट. नीती आयोगाने आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत स्वच्छ ऊर्जा केंद्र बनवण्यासाठी एक आराखडा तयार केला. आंध्र प्रदेशातील पिलो एआयची सुरुवात झाली. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन आंध्र प्रदेशात करण्यात आले. चौथा मुद्दा, आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासात 5,555 महिला आणि विद्यार्थिनींना ई सायकली वाटप करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता तुमच्यासाठी पहिला होमवर्क, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल खाली कमेंट करायचं आहे. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेशमध्ये 4थे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश होप आयलंड येथे उपग्रह प्रक्षेपण सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे. यानंतर कालच्या व्हिडिओतील तुमचा प्रश्न होता, अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन केले? तर याचं राईट आन्सर आहे दिल्ली. आणि दिल्लीच्या ज्या सीएम आहेत त्या आहेत रेखा गुप्ता. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. मार्च 2026 मध्ये भारतातील पहिल्या जैन चादर महोत्सवाचे आयोजन कोण करणार आहे? जैसलमेर. जैसलमेर हे राजस्थान राज्यामध्ये आहे, ज्याची कॅपिटल आहे जयपूर, ज्याला पिंक सिटी म्हणून ओळखले जातं. आणि लक्षात घ्या, राजस्थानचे आता यावर्षीचा जो कॅप्टन असणार आहे तो असणार आहे रियान पराग. पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे भव्य उद्घाटन कोणी केले? देवेंद्र फडणवीस. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने भू आधार जाहीर केला? तर ते आहे दिल्ली. हा जो क्रमांक असणार आहे तो 14 अंकी क्रमांक असणार आहे. जो आपला आधार कार्ड असतो तो 12 अंकी क्रमांक असतो. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा पार केला? तर तो केला आहे उत्तराखंडने. उत्तराखंडची कॅपिटल जी आहे ती आहे डेहराडून. चर्चेत असलेली खोरम शहर 4 नावाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केली? उत्तर आहे इराण. पुढील प्रश्न, भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे सुरू झाली? कर्नाटक. कॅपिटल आहे बंगळुरू. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशाने आपराधिक प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार केला? नेपाळ. ज्वार भाट्यांमुळे आलेल्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते? ते आहे केरळ. कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष जोस झिर यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे? उत्तर आहे पेरू. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 24 तासात AI जबाबदारी शब्दाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? उत्तर आहे भारत. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, G4 म्हणजे भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांची बैठक कुठे झाली? भारत, जर्मनी, जपान की यापैकी नाही? तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. वरती तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, जानेवारी 2024 पासून तर डिसेंबर 2026 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला या मटेरियलमध्ये मिळेल. त्या अनुषंगाने महत्त्वाच्या ज्या इतर चालू घडामोडी आहेत त्या देखील यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. 5,000 प्रश्न आहेत, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा आणि कोर्स परचेस करताना New20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच डेली बेसिसवर चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि लक्षात घ्या, डेली सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. त्यामुळे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला हवं असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक.
तसेच जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.